त्या दिवशी एकट्यात बाजूला घेतलं मला म्हणले तुला मी जे सांगेन ते करत जातो. म्हणलं दादा तुम्ही काही मला सांगा. त्यांचा मोबाईल गाडीत होता, कार्यक्रमात होते. मला त्याच्या मोबाईलवरून फोन केला. मला म्हणले तू आला का नाही आणि तू दमानी आहे मला म्हण. त्यांना म्हणलं फोटो काढायचा चांगलं दिसायली पगडी. मला जवळ घेऊन फोटो तिथं काढला. जे आज त्यांच्याबरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलवरून फोन केला. नांदेडला तू लवकर ये मग. आता दिवस बीडला चांगले आले होते खरं तर. एकट्यात इतका अधिकाराने सांगायचे. त्या दिवशी एकट्यात बाजूला घेतलं मला म्हणले तुला मी जे सांगेन ते करत जातो. म्हणलं दादा तुम्ही काही मला सांगा. पण काही गोष्टी चर्चा आमची झाली. अवघड आहे. शेवटचं काय बोललो? काल निवडणुका होत्या त्या समितीच्या. त्या ह्यानी मला फोन करून त्यांनी मला तिथं बोलवलं. मी आणि जिल्हाध्यक्ष होतो. एअरपोर्टवर मी आलोय का नव्हतं 3 वेळेस फोन करायला लावला. जे बरोबर आज जाधव नावाचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलवरून फोन करून त्यांचा मोबाईल गाडीत होता, कार्यक्रमात होते. मला त्याच्या मोबाईलवरून फोन केला. मला म्हणले तू आला का नाही आणि तू दमानी आहे मला म्हण. त्याची फार विश्वास टाकला होता बीडकरांनी खरं तर दादांवरती. आपण पाहिलं असेल नगरपालिका त्यांच्या ताब्यात दिली. खूप अपेक्षा होत्या हो. लोक मला वैयक्तिक सांगायचे की तुम्ही आता दादा इथं लक्ष देत आहे. बीडचा नक्कीच संपूर्ण कायापालट होईल, चेहरा मोहरा बदल. बीडची बारामती होण्यापूर्वीच आज दादा या कुटुंबातला माणूस गेला. तिथं त्यांना कार्यक्रम करून गुरुद्वाराच्या त्याचा कार्यक्रम करून आले. पगडी घातलेली होती त्यांनी ती याची. त्यांना म्हणलं फोटो काढायचा चांगलं दिसायली पगडी. मला जवळ घेऊन फोटो तिथं काढला.